मेडिटेशनची जादूगिरी. पुढील लेख आहे अनुवंशिक आजार व त्याचे समाधान. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे आम्ही परत जमणारच होतो, परंतु कोरोना महामारीची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली गेल्यामुळे त्याच्या प्रतिबंधनासाठी रोज संध्याकाळी 4 नंतर कर्फ्यू लावण्यात आला होता. मग ऑनलाईन भेटायचं ठरलं. किशोरदाने मीटिंगला सुरुवात केली. सर्वांचं स्वागत केलं. रोज एकमेकांना भेटणारे आम्ही आज थेट ऑनलाईन भेटत होतो. काही वेगळंच वाटत होतं. असो, आजचं सेशन प्रश्न उत्तराच्या माध्यमातून घ्यायचं ठरलं. काकू मला प्रश्न विचारत होत्या, मी उत्तरं देत होते. काकू: डॉक्टर मॅडम, मागच्या वेळेला आपण अनुवंशिक आजाराबद्दल बोलत होतो. मी: हो, आई वडिलांना असलेले आजार मुलांना होऊ शकतात. उदाहरणार्थ उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, कॅन्सर वगैरे वगैरे. काकू: राजयोगा मेडिटेशन जीवन पद्धतीने यावर कशी मात करता येते? मी: हो, करता येते. राजयोगा मेडिटेशनचा परिणाम शरीरातील पेशीमध्ये होत असतो. रक्तातील पेशीमध्ये तसेच मेंदूच्या पेशीमध्ये पण होत असतो आणि शरीरातील ग्रंथी व हॉर्मोन्सवरही सकारात्मक बदल होतो. यासोबतच अत्यंत महत्त्वाचं म्हणजे रक्ताच्या पेशीमध्ये असणारे जीन्स, जे की आजारपणाचे वाहक असतात, त्यांच्यावरही सकारात्मक बदल होतो. काकू: तो कसा? मी: जे जीन्स सकारात्मक बाबीसाठी जिम्मेदार आहेत, म्हणजे आरोग्य, आनंद, चांगल्या सवयी, त्या जीन्सला मेडिटेशन जागृत करतं व सोबतचं आजारपण, वाईट सवयी, दुःख इत्यादी निर्माण करणाऱ्या जीन्सला सुप्त करतं. थोडक्यात की चांगल्या बाबीसाठी जबाबदार असणाऱ्या जीन्सचं बटन म्हणजे स्विच चालू म्हणजे ऑन करतं, तर वाईट बाबीसाठी जबाबदार असणाऱ्या जीन्सचं बटन म्हणजे स्विच बंद करतं, ऑफ करतं. काकू: अरे वा, ही तर खरोखरच मेडिटेशनची जादूगिरी आहे. मी: हो, जगात असं कुठलंही इंजेक्शन, मेडिसिन किंवा ऑपरेशन नाही की जे जीन्सचं बटन ऑन ऑफ करू शकेल. केवळ राजयोगा मेडिटेशनची ही जादूगिरी आहे. काकू: किती दिवस हे मेडिटेशन करायला हवं आणि कसं? मी: 3 महिने रोज 3 वेळा 20 मिनिटं मेडिटेशन केलं पाहिजे, एकही दिवस न वगळता. तर 3 महिन्याच्या शेवटी सकारात्मक बदल होण्यास सुरुवात होते. त्याचे सकारात्मक परिणाम आपल्या जीवनात प्रकट व्हायला लागतात. पण त्यासाठी काही वर्षाचं सातत्य ठेवण्याची गरज आहे. राजयोग मेडिटेशन ही एक जीवन पद्धती आहे. केवळ एका जागेवर शांत बसणं म्हणजे मेडिटेशन नव्हे, तर उठणं, बसणं, बोलणं, खाणं, पिणं, कर्मव्यवहार करणं, झोपणं आणि विचार करणं, भावभावना निर्माण करणं इत्यादी बाबी यथार्थ रीतीने करणं म्हणजे मेडिटेशन. स्वतःची खरी ओळख अर्थात मी आत्मा आहे या स्वरूपात स्थित होऊन परमात्मा यांचं विधीपूर्वक स्मरण करणं म्हणजे राजयोगा मेडिटेशन. त्यासाठी 7 दिवसाचा बेसिक कोर्स असतो. त्यात स्वतःची ओळख, परमात्म्याची ओळख, आत्मा बनून परमात्मा यांना स्मरण करण्याची विधी, कर्मयोग, कर्माची गुह्य गती, सृष्टीचक्र, कालचक्र आणि असे अनेक गुह्य रहस्य, सत्य, ईश्वरी ज्ञान आपल्याला या बेसिक कोर्सद्वारे प्राप्त होते. हा कोर्स प्रत्येकानं केलाच पाहिजे आणि हा मोफत शिकवला जातो. काकू: पण मी पाहते की जे नियमित मेडिटेशन करतात त्यांनाही आजाराने ग्रासलेले दिसते. मी: हो, खरं आहे. याचं कारण आपल्या पूर्वजन्माचे कर्मभोग असतात. हे कर्मभोगही मेडिटेशनने शिथिल होतात, पण उरलेले भोगावेच लागतात. काकू: गर्भारपणात म्हणजे बाळ पोटात असताना मेडिटेशन करता येतं का? मी: हो, तर नक्कीच करता येतं. उलट त्यावेळेस केलेलं मेडिटेशन आईला व बाळाला दोघांनाही फायदेशीर असतं. बाळाचे पूर्वजन्मातील काही संस्कार सुधारण्यासाठी मदत होते. काकू: बाळाला हे सगळं समजतं का? मी: हो, चांगलंच समजतं. कारण या काळात त्याची ग्रहणशक्ती, कॅचिंग पॉवर प्रचंड मोठी असते. आई काय ऐकते, काय पाहते, काय विचार करते,
काय वाचते इत्यादी ते बाळ झटपट आत्मसात करत असतं. काकू: हां, म्हणूनच गरोदरपणी चांगली पुस्तकं वाचावीत असं म्हटलं जातं ना. ही आमची चर्चा जवळपास 1.5 तास चालली. उद्या परत ऑनलाईनच भेटायचं ठरलं आणि आम्ही एकमेकांचा निरोप घेतला. हा लेख इथेच समाप्त होत आहे. आंतरराष्ट्रीय नोबेल पीस अवॉर्डसाठी नामांकित श्री जन्माचे स्वागत करा चळवळीच्या आद्यप्रवर्तक आणि राजयोगा मेडिटेशन जीवनपद्धतीच्या अभ्यासक डॉक्टर सुधा कानकरिया लिखित पुस्तक मेडिटेशनची जादूगिरी.